गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन या पॉईंटला सुरुवात करणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण ज्या प्रॉपर्टीज होत्या या प्रॉपर्टीजचा अभ्यास केलेला आहे. आपण मॅटरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये आपण टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास हे कसं मोजायचं, याचे युनिट्स काय असतात याचा अभ्यास मागच्या लेक्चरला केला आहे. आज आपण बघणार आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्समध्ये आपल्याला फक्त 2 लॉजचा इथं अभ्यास करायचा आहे. त्यातले 5 लॉपैकी 3 लॉ ह्या कोविड-19मुळे थोडंसं डिलीट केलेले आहेत. त्यामुळे आज आपण फक्त 2 लॉज इथं बघणार आहे. त्यामधला पहिला जो लॉ आहे, आपल्याला इथं जे सायंटिस्ट दिसतात हे गे-लुझॅक्स आहेत आणि ह्या गे-लुझॅक्सचा लॉ आपण बघणार आहे. गे-लुझॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. आता हा जो लॉ आहे त्याचं स्टेटमेंट काय आहे, तर व्हेन गॅस कंबाइन्स or produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, provided all gases are at same temperature and pressure. म्हणजे इथं हा जो लॉ आहे हा गॅसेस व्हॉल्यूमच्या बद्दल आहे. म्हणजेच इथं जे रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट आहेत हे कसल्या स्वरूपामध्ये असले पाहिजेत, गॅसेस स्वरूपामध्ये असले पाहिजेत. आता ह्या स्टेटमेंटचे 3 भाग करायचे. त्यामधला प्रोव्हायडेड गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर ही झाली कंडिशन की त्यावेळी टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असलं पाहिजे. आणि सुरुवात काय आहे, तर गॅस कंबाइन्स ऑर प्रोड्युस्ड, म्हणजे कुठलीही रिॲक्शन होत असताना इथं काय होणार आहे, गॅसेस रिॲक्टन्स कंबाइन्स टुगेदर अँड प्रोड्यूस गॅसेस प्रॉडक्ट. म्हणजेच गॅसेस कंबाइन्स ऑर आर प्रोड्युस्ड इन केमिकल रिॲक्शन हा एक पार्ट. आणि दुसरा प्रोव्हायडेड ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर हा लास्ट पॉईंट. मधला जो भाग आहे दे डू सो इन अ सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूम हा महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली गॅसेस हा काय लॉ आहे, तर गॅसेस व्हॉल्यूमचा लॉ आहे. आणि हा जो व्हॉल्यूम आहे हा कसा असतो, जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन घडून येते तेव्हा ती रिॲक्शन घडत असताना व्हॉल्यूममध्ये काय असतो, त्यांचा सिम्पल रेशो असतो. When gases combines or are produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, provided that all gases are at same temperature and pressure. आता हे झालं याचं स्टेटमेंट. आपण याचं इलिस्ट्रेशन म्हणजेच एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल बघणार आहे. म्हणजे आपण कंडिशन लिहिली काय, अंडर सेम टेम्परेचर ऑफ प्रेशर अँड अंडर सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. आता इथं आपण रिॲक्शन घेतली की समजा हायड्रोजन गॅस आहे, हा ऑक्सिजन गॅस बरोबर कंबाईन झाला आणि आपल्याला काय दिलं, वॉटर दिलं. म्हणजे हायड्रोजन हा गॅसेस स्वरूपामध्ये, ऑक्सिजन हा सुद्धा गॅसेस स्टेटमध्ये आणि तयार होणारी वॉटर व्हेपर्स ह्या गॅसेस स्वरूपामध्ये. सो हायड्रोजन गॅस कंबाईन्स विथ ऑक्सिजन गॅस अँड गिव्ज वॉटर गॅस. आता इथं ह्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजनचं जे व्हॉल्यूम आहे हे 100 ml आहे. ऑक्सिजन आपल्याला त्याच्या निम्मा लागतो 50 ml आणि तयार होणारं वॉटर किती असेल, 100 ml असेल. म्हणजे आपण इथं 100 mlच्या ऐवजी व्हॉल्यूम काय लिहिलं आपण, 50 ml हे सगळ्यात मिनिमम आहे, याला आपण 1 व्हॉल्यूम म्हटलं. आणि 100 ml त्याच्या दुप्पट आहे म्हणून काय म्हटलं आपण, 2 व्हॉल्यूम म्हटलं. सो 2 व्हॉल्यूम हायड्रोजन gas combines with 1 volume of oxygen gas and produce 2 volume of the water vapor. म्हणजेच ह्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन 2 व्हॉल्यूम आहे 100 ml दॅट कंबाइन्स विथ 50 ml दॅट मीन्स 1 व्हॉल्यूम ऑक्सिजन गॅस अँड प्रोड्यूस 2 व्हॉल्यूम्स दॅट इज 100 ml वॉटर व्हेपर. म्हणजे व्हॉल्यूमचा जर आपण रेशो घेतला, हायड्रोजन हॅज टू ऑक्सिजन हॅज टू वॉटर व्हेपर, हा जर आपण रेशो घेतला तर हा काय येतो, सिम्पल रेशो येतो 2:1:2. म्हणजे हा जो रेशो आहे काय येणार, 2:1:2. कोणाचा रेशो आहे, हायड्रोजन गॅस हॅज टू ऑक्सिजन गॅस हॅज टू वॉटर व्हेपर्स. सो इट इज सिम्पल रेशो 2:1:2. इथे आपल्याला डायग्रॅमॅटिकली दाखवलेलं आहे की 1 व्हॉल्यूम हायड्रोजन गॅस आणि दिस इज 1 व्हॉल्यूम दॅट मीन्स टोटली 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस दॅट कंबाइन्स विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस and gives 2 volumes of the water vapors. आपण दुसरं एक्झाम्पल बघू.
आता इथे सुद्धा कंडिशन सेम आहे, अंडर सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. आता ml ऐवजी तुम्हाला इथं लिटरमध्ये मी व्हॉल्यूम दिलेला आहे. 1 लिटर नायट्रोजन गॅस कंबाईन्स विथ 3 liters ऑफ हायड्रोजन गॅस अँड प्रोड्यूस 2 liters ऑफ अमोनिया गॅस. म्हणजे इथं नायट्रोजन गॅस आहे दॅट कंबाईन्स विथ हायड्रोजन गॅस अँड गिव्स अमोनिया गॅस. व्हॉल्यूम दिले आपल्याला, नायट्रोजन 1 लिटर आहे, हायड्रोजन 3 लिटर, अमोनिया 3 लिटर. म्हणजेच आपण हे व्हॉल्यूमच्या स्वरूपामध्ये लिहिलं तर नायट्रोजन 1 व्हॉल्यूम रिक्वायर्स 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन अँड गिव्स 2 व्हॉल्यूम्स ऑफ अमोनिया. मग यांचा आपण व्हॉल्यूमचा रेशो घेतला. आपण व्हॉल्यूम्स ऑफ नायट्रोजन 1 लिटर, हायड्रोजन गॅस 3 लिटर विच कंबाईन्स टू प्रोड्यूस अमोनिया गॅस दॅट इज 2 लिटर. ह्या व्हॉल्यूमचा आपण रेशो घेतला तर हा सिम्पल रेशो येतो 1:3:2. दिस इज सिम्पल रेशो. नेक्स्ट लॉ जो आहे हा आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. हे ॲव्होगॅड्रोज लॉ सायंटिस्टचं हे पिक्चर आहे तुमच्यासमोर. आता इथं स्टेटमेंट इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस, हा सुद्धा गॅसेससाठीच आहे. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. कंडिशन सेम गेलुझॅक्स लॉ सारखीच आहे. इक्वल व्हॉल्यूम कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मोलेक्युल्स. So equal volume of all gases at same temperature and pressure contains equal number of molecules. जसं आपण व्हॉल्यूमचा रेशो बघितला तर काही इथं सांगितले तर व्हॉल्यूम इक्वल असेल तर जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढेच काय असतात, नंबर ऑफ मोलेक्युल्स असतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन गॅस कंबाईन्स विथ ऑक्सिजन गॅस अँड गिव्ज वॉटर वेपर. सेम तेच एक्झाम्पल आपण घेतलं जे गेलुझॅक्स लॉमध्ये घेतलेलं आहे. तिथं सुद्धा आपल्याला काय लागलं तर 100 ml हायड्रोजन गॅस कंबाईन्स विथ 50 ml ऑक्सिजन गॅस अँड गिव्ज वॉटर 100 ml. म्हणजेच 2 व्हॉल्यूम हायड्रोजन गॅस कंबाईन्स विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन अँड गिव्ज 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर. हे आपल्याला अकॉर्डिंग टू गेलुझॅक्स लॉ आहे. आता ॲव्होगॅड्रोजने काय सांगितलं तर इक्वल व्हॉल्यूम, जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढेच काय असतील, नंबर ऑफ मोल्स असतील, मोलेक्युल्स असतील. आता नंबर ऑफ मोलेक्युलसाठी आपण स्मॉल n वापरलं तर व्हॉल्यूमच्या ऐवजी काय लिहिलं आपण 2n. व्हॉल्यूम 2 आहे म्हणून नंबर ऑफ मोलेक्युल्स किती आले 2n मोलेक्युल्स. त्यानंतर इथं ऑक्सिजन किती आहे 50 ml आहे म्हणजे हा किती आला 1 व्हॉल्यूम म्हणजेच n मोलेक्युल्स. आणि वॉटर जे आहे हे 2 व्हॉल्यूम म्हणजेच किती आलं 2n मोलेक्युल्स आलं. याचाच अर्थ काय, समजा n आपण काढला तर 2 मोलेक्युल्स ऑफ हायड्रोजन कंबाईन्स विथ 1 मोलेक्युल्स ऑफ ऑक्सिजन अँड गिव्स 2 मोलेक्युल्स ऑफ वॉटर वेपर्स. म्हणजेच ॲव्होगॅड्रोजने काय सांगितलं, जेवढं व्हॉल्यूम आहे 2 व्हॉल्यूम तेवढेच काय असतात, नंबर ऑफ मोलेक्युल्स असतात. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मोलेक्युल्स. So according to Avogadro's law, if one volume contains n molecules, then 2n molecules of hydrogen combines with n molecules of oxygen to produce 2n molecules of water vapors. पुढचा पॉइंट आहे आपला ॲटॉमिक अँड मोलेक्युलर मासेस. आता आपल्याला माहिती आहे की मॅटर जे आहे हे मॅटर काय असतं, एनी नॉन लिव्हिंग थिंग्स विच हॅव मास अँड विच ऑक्युपाय द स्पेस, त्याला आपण काय म्हणतो, मॅटर म्हणतो. आता ह्या मॅटरमधला आपण स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल घेतला तर त्याला ॲटम्स म्हणतात. आपल्याला हे झालेलं आहे. डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये हा पॉईंट होता, पण डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी वगळलेली आहे म्हणून त्यातले मेन पॉईंट्स इथं फक्त मी लिहिलं आहे की मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल्स नोन ॲज ॲटम्स. छोटे छोटे पार्टिकल्स असतात की जे पुन्हा आपण आणखी त्याचं डिव्हिजन करू शकत नाही. आता ॲटम जर स्मॉल असेल तर ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर मास ऑफ ॲन ॲटम, त्याला काय म्हटलं जातं, ॲटॉमिक मास. आता ॲटम लहान असेल तर त्याचं माससुद्धा काय असणार आहे, एकदम व्हेरी स्मॉल क्वांटिटी असणार आहे. सो इट इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी अँड नॉट इझी टू मेजर. आता ॲटमच आपल्याला कधी डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे त्याचं मोजायचं कसं आणि त्याचं वजन कसं घ्यायचं, मास कसं घ्यायचं त्याचं, तर त्याच्यासाठी मास स्पेक्ट्रोमीटर असतो, त्याच्या सहाय्यानं हे वजन घेतलं जातं. आपण किलोग्रॅम किंवा ग्रॅममध्ये लिहायचं झालं तर मास ऑफ हायड्रोजन ॲटम हे किती असतं, 1.6736
इंटू 10⁻⁻24 ग्रॅम्स. म्हणजे हायड्रोजनचं मास एका ॲटमचं हे एवढं आहे. ग्रॅममध्ये किती आहे? 10⁻⁻24 एवढं आहे. सो 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम्स. आता म्हणून यावेळी काय केलं जातं, तर हे वजन ग्रॅममध्ये न घेता त्याच्यासाठी दुसरं आपण युनिट वापरतो. हे असतं AMU. AMU याचा अर्थ आहे ॲटॉमिक मास युनिट. आणि हे जे ॲटॉमिक मास युनिट हे डिटरमाइन करण्यासाठी काय केलं जातं, तर ॲटमचं जे मास आहे हे रिलेटिव्ह मास ऑफ कार्बन 12 बरोबर कम्पेअर केलं जातं. सो इन प्रेझेंट सिस्टीम mass of an atom is determined relative to the mass of carbon 12 atom as a standard. म्हणजे कार्बन 12 ॲटम जो आहे हा स्टँडर्ड मानला जातो आणि त्याच्याशी रिलेटिव्ह मास कम्पेअर केलं जातं. आता पुन्हा प्रश्न येतो की कार्बन 12 म्हणजे काय, तर कार्बन म्हणजे आपल्याला माहिती आहे की कार्बन इलेमेंट आहे. त्याचा 12 म्हणजे त्याचा मास 12 असणारा जो आयसोटोप आहे तो इथं घेतला जातो. कार्बनचे 3 आयसोटोप्स असतात, 12, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. यातला कार्बन 12 आयसोटोप इथं घेतला जातो. कारण आयसोटोप कुणाला म्हणतो आपण, तर ज्यांचं ॲटॉमिक नंबर सेम आहे आणि मास नंबर डिफरंट आहे त्यांना आपण आयसोटोप्स म्हणतो. तर इथं कार्बन 12 आयसोटोपच्या मास बरोबर इतर ॲटमचं मास काय केलं जातं, कम्पेअर केलं जातं. आता आपण बघितलं की ॲटॉमिक मास योजण्यासाठी जे युनिट असतं हे असतं ॲटॉमिक मास युनिट AMU. आता हे AMU काय आहे, तर 1 AMU इज डिफाइन्ड ॲज मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम. जे कार्बन 12 ॲटमचं एका ॲटमचं जेवढं मास आहे त्याच्या 1/12 मास म्हणजे किती असतं, 1 AMU असतं. समजतंय? AMU म्हणजे काय, 1 AMU इज द मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ कार्बन 12 आयसोटोप. आता सध्या 1 AMU बरोबर काय येतं, तर मास ऑफ 112 इंटू मास ऑफ 1 कार्बन 12 आयसोटोप. आता मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम घेतलं आपण तर त्याचं वजन असतं 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम्स. हे एका कार्बनचं वजन आहे. किती आहे, 1.992648 इंटू 10⁻³ ग्रॅम्स. याच्या 1/12 आपल्याला घ्यायचं आहे, त्याला आपण 1 AMU म्हणतो. म्हणजेच 1/12 ऑफ दिस मास ऑफ 1 कार्बन ॲटम दॅट इज इक्वल टू 1 AMU. आता हे आपण सोड्याला 12ने भागलं तर उत्तर येतं 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम्स. म्हणजे 1 AMU बरोबर किती येतं, 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम्स. आता सध्या AMU एवढा मोठा शब्द वापरला जात नाही, तर फक्त काय वापरलं जातं, U वापरलं जातं. आता U म्हणजे काय, तर U याचा अर्थ आहे युनिफाईड मास. युनिफाईड मास किंवा DA म्हणजे डाल्टन हे सिम्बॉल्स वापरले जातात. ॲटॉमिक मास युनिटच्या ऐवजी U म्हणजेच युनिफाईड मास किंवा DA म्हणजे डाल्टन हे ॲटॉमिक मास मोजण्यासाठीचं युनिट आहे. जे ॲटॉमिकचं मास म्हणजेच ॲटमचं मास कशामध्ये मोजतात, AMU मध्ये किंवा U मध्ये किंवा डाल्टन्समध्ये. आता दुसरी कन्सेप्ट इथे येते ॲटॉमिक मास बरोबर, ही असते ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज आपल्याला माहिती आहे, सरासरी आपण घेतो ही. आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास कधी घ्यायचं आपल्याला, तर हे फक्त आपण आयसोटोप्सच्या बाबतीत घेऊ शकतो. की आयसोटोप्स म्हणजे काय, आत्ता सांगितलं. आयसोटोप्स कोणाला म्हणतो आपण, तर एकाच इलेमेंटचे जे वेगवेगळ्या मास असणारे जे ॲटम्स असतात त्यांना आपण आयसोटोप्स म्हणतो. म्हणजे ॲटम्स ऑफ द सेम इलेमेंट विच हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर दॅट आर नोन ॲज अ आयसोटोप्स. म्हणजे समजा मी म्हटलं, मगाशी सांगितलं की कार्बन आहे, तर ह्या कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत. कुठले, C12 आहे, C13 आहे, C14 आहे. ह्या तिन्ही कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6च असतो, पण मास नंबर मात्र डिफरंट येतो. 12 येतो, 13 येतो, 14 येतो. मग ह्यातला नेमका कुठला घ्यायचा, एका कार्बनचं वजन किती घ्यायचं, 12 घ्यायचं, 13 घ्यायचं का 14 घ्यायचं.
तर त्यासाठी त्याचं काय घेतलं जातं तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास घेतलं जातं. आता आपण जनरली सरासरी काढताना काय करतो तर सरासरी काढताना आपण जेवढे आहेत जेवढ्यांची संख्या आहे ती घेतो, बेरीज करतो आणि डिवायडेड बाय किती लोकांचे आहे त्या नंबरने त्याला डिव्हाइड करतो. म्हणजे कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 म्हणजे 12 अधिक 13 अधिक 14 भागिले किती ॲटम्स होते 3. असं करून आपण सरासरी काढतो. पण इथं तसं नाही आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढत असताना त्याचं मास त्या आयसोटोपचं आणि त्याचा निसर्गामध्ये असणारं पर्सेंटेज तो किती प्रमाणामध्ये आढळतो, नॅचरल अबंडन्स किती आहे त्याने त्याला मल्टिप्लाय केलं जातं आणि मग 100 पैकी ह्याचा किती आहे हे काढलं जातं. म्हणजेच ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे आहे हे कशासाठी आहे तर आयसोटोपसाठी. सो दीज आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. So atomic mass of an isotopic element is weighted average of atomic mass of isotopes. म्हणजे आपण ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोपचा ॲव्हरेज घेतोय, पण हे घेत असताना काय घेतोय टेकिंग इन टू अकाउंट द ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप अँड देअर पर्सेंटेज अबंडन्स. सो ॲव्हरेज ॲटॉमिक मासची डेफिनेशन काय, इट इज ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोपिक एलिमेंट्स इज वेड percentage of atomic masses of isotopes taking into account their atomic masses of isotope and percentage abundance, that is called as a average atomic mass. आता इथे एक्झाम्पल घेऊ म्हणजे लक्षात येईल आपल्या. कार्बन जो आहे त्याचे 3 आयसोटोप्स आहेत. आता हे कुठले आहेत मगाशी सांगितलं मी की कार्बनचे कार्बन 12, 13 आणि 14 असे 3 आयसोटोप्स आहेत. आता 12 जो आहे त्याचं ॲटॉमिक मास आहे 12 आणि रिलेटिव्ह अबंडन्स जो आहे नेचरमध्ये असणार किती पर्सेंट सापडतं हे तर 98.892% हा कार्बन 12 आयसोटोप सापडतो. कार्बन 13 जो आहे त्याचं मास असतं 13.00335 आणि नेचरमध्ये हा सापडतो 1.108. कार्बन 14 जो आहे त्याचं मास आहे 14.00317 आणि नेचरमध्ये हा सापडतो त्याचं पर्सेंटेज असतं 2 × 10⁻⁻10. म्हणजे कार्बन 12 हा जास्त प्रमाणात सापडतो आणि सगळ्यात कमी हा C14 आयसोटोप सापडतो. आता आपण काय करायचं आहे तर आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं आहे कार्बनचं. तर हे कसं काढणार आपण तर त्यासाठी काय घेणार आपण मास आयसोटोपिक मास इंटू इट्स पर्सेंटेज अबंडन्स ह्या सगळ्यांचं घेऊन त्याची बेरीज करायची आणि डिवायडेड बाय 100. म्हणजे आता आपल्याकडं 12 जे आहे हे 12 यू म्हणजे युनिफाईड मास हे कोणाचं आहे C12चं आहे 12. त्याचं पर्सेंटेज किती आहे 98.892. सो 12 × 98.892 प्लस दुसरा आयसोटोप कुठला आहे C13 त्याचं वजन किती आहे 13.00335 इंटू इट्स अबंडन्स किती आहे 1.108 हे इथं घेतलं आपण. प्लस तिसरा कोण आहे C14 त्याचं वजन किती आहे 14.00317 इंटू इट्स अबंडन्स 2 × 10⁻⁻10. ह्या तिघांचं आपण आयसोटोपिक मास इंटू इट्स अबंडन्स ह्या तिघांचा घेऊन आपण ह्यांच्या प्रॉडक्टची काय केली बेरीज केली डिव्हायडेड बाय 100. आता हे किती आलं सोडवल्यानंतर तर हे आलं 12.011. म्हणजेच कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आलं 12.011 U. U मीन्स युनिफाईड मास. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे ही आहे मोलेक्युलर मास. आता मोलेक्युलर मास म्हणजे काय तर नावातच आहे की मोलेक्युलचं मास म्हणजे मोलेक्युलर मास. जसं ॲटमचं मास म्हणजे ॲटॉमिक मास असतं तसं एका मोलेक्युलचं मास म्हणजे काय असतं मोलेक्युलर मास असतं. ॲटम हा काय असतो स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट असतो. तसं मोलेक्युल हा काय असतो तर आपण एखादं कंपाऊंड घेतलं तर त्या कंपाऊंडचा जो स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल आहे त्याला आपण मोलेक्युल म्हणतो. म्हणजे मोलेक्युलमध्ये एकापेक्षा जास्त ॲटम्स असतात आणि त्यामुळे मोलेक्युलर मास काढत असताना आपण काय घेतो सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट विच कॉन्स्टिट्यूट द मोलेक्युल. म्हणजे त्या मोलेक्युलमध्ये असणारे जे ॲटम्स आहेत प्रत्येक इलेमेंटचे त्यांचं आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास घेऊन त्याची बेरीज घेतो. थोडक्यात काय समजा मी म्हटलं की H2 आहे हे कंपाऊंड आहे वॉटर त्यामध्ये 2 इलेमेंट्स आहेत कोण हायड्रोजन आणि ऑक्सिजन.
मग हायड्रोजनचं वजन किती आहे, त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ऑक्सिजन जो आहे त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता इथं आपण ॲव्हरेज का म्हटलं तर हायड्रोजनला पण आयसोटोप्स आहेत, ऑक्सिजनला पण आयसोटोप्स आहेत. त्यामुळे आपण ह्या दोघांच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासची आपण सम घेतली तर काय होणार, त्याला म्हटलं जातं मोलेक्युलर मास. जे मोलेक्युलर मास काय तर इट इज सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम्स ऑफ इलेमेंट विच कॉन्स्टिट्यूट द मोलेक्यूल. समजा आम्ही असं म्हटलं की शुगर आहे, तर शुगरमध्ये C12H22O11 म्हणजे 12 कार्बन आहेत, H22 22 हायड्रोजन आहेत आणि ऑक्सिजन किती आहेत, 11 आहेत. म्हणजेच मोलेक्युलर मास कसं काढणार तुम्ही, तर 12 कार्बन C12 आहेत म्हणजे 12 कार्बनचं मास अधिक H22 म्हणजे 22 हायड्रोजनचं मास अधिक O11 म्हणजे 11 ऑक्सिजनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ह्या सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला काय मिळेल, शुगरचं मोलेक्युलर मास मिळेल. मोलेक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज मास ऑफ वन मोलेक्यूल ऑफ दॅट सबस्टन्स रिलेटिव्ह टू द मास ऑफ वन कार्बन 12 ॲटम. म्हणजे हे एका मोलेक्युलचं मास असतं आणि याचं सुद्धा आपण कशाशी रिलेशन घेतो, मास ऑफ कार्बन 12 ॲटम, कारण आपण त्याचा प्रत्येकाचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास घेतोय आणि ॲटॉमिक मास कोणाशी रिलेटेड असतं तर मास ऑफ द C12 कार्बन 12 ॲटमशी असतं रिलेटेड. आता कसं काढायचं हे इथं दिलेलं आहे. इट इज ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ इच इलेमेंट बाय द नंबर ऑफ इट्स ॲटम अँड ॲडिंग देम टुगेदर. म्हणजे आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की C12H22O11 आहे, तर आपण काय केलं, C12 आहे म्हणजे कार्बन 12, तर 12 गुणिले कार्बनचा ॲटॉमिक मास असं म्हटलं मी, प्लस हायड्रोजन किती आहेत, 22 आहेत, तर 22 गुणिले हायड्रोजनचा ॲटॉमिक मास प्लस ऑक्सिजन 11 आहेत, तर 11 इंटू ऑक्सिजनचं मास आणि ह्या सगळ्याची आपण बेरीज करतो. म्हणजेच मोलेक्युलर मास कसं मिळवतो, मल्टिप्लाइंग ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ इच इलेमेंट बाय नंबर ऑफ इट्स ॲटम्स अँड ॲडिंग देम टुगेदर. त्याला आपण त्याची बेरीज घेतो. फॉर एक्झाम्पल समजा मी इथं CO2 घेतला, कार्बन डायऑक्साईड, तर कार्बन डायऑक्साईडचं मोलेक्युलर मास कसं काढणार आपण, तर 1 इंटू कार्बन किती आहे, 1 आहे, 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. आता कार्बनचं वजन इथे किती आहे, 12 आहे, सो 1 इंटू 12 युनिट प्लस 2 इंटू ऑक्सिजनचं वजन 16 आहे म्हणून आपण इथे घेतलं 16 युनिट. म्हणजे हे 12 1 12 म्हणजे 12 प्लस 16 दुनी 32 म्हणजे 12 अधिक 32 किती झाले, 44. 44 U मीन्स युनिफाईड मास. एवढं काय आलं, मोलेक्युलर मास ऑफ CO2 आलं. समजा मी इथं दुसरं एक्झाम्पल घेतलं की वॉटर आहे H2O. आता H2O मध्ये हायड्रोजन 2 आहेत, 2 इंटू हायड्रोजनचं वजन किती आहे, 1 आहे म्हणजे 2 इंटू 1 हे झाले 2 आणि ऑक्सिजन किती आहे, 1 आहे, त्याचं युनिट किती आहे, मास किती आहे, 16 U आहे म्हणजे 16 अधिक 2 किती झाले, 18. म्हणून वॉटरचं मोलेक्युलर वेट किती आलं, 18 U आलं. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण इथं. समजा C6H5Cl आहे, बेन्झाईल क्लोराईड, याचं वेट किती आहे, तर कार्बनचं 6 आहे, 6 संख्या आहे गुणिले कार्बनचं वेट 12 प्लस हायड्रोजन किती आहेत, 5 गुणिले हायड्रोजनचं वेट 1 युनिट प्लस क्लोरीन 1 आहे, त्याचं युनिट किती आहे, 35.5 U आहे. ह्या सगळ्याचा आपण गुणाकार करून बेरीज केली तर हे 12 72 अधिक 5 1 5 अधिक 35.5 म्हणजे हे किती आलं, 72 अधिक 5 अधिक 35.5 किती आलं, 112.5 U. तर या पद्धतीनं आपण मोलेक्युलर मास काढू शकतो. इथं चौथं एक्झाम्पल दिलेलं आहे. समजा H2SO4चं काढायचं आहे, तर H2SO4 मध्ये हायड्रोजन 2 आहेत गुणिले हायड्रोजनचं मास किती आहे, 1 U आहे प्लस सल्फर 1 आहे, 1 इंटू सल्फरचं मास किती आहे, 32 युनिफाईड मास प्लस ऑक्सिजन 4 आहेत गुणिले ऑक्सिजनचं वजन किती आहे, 16 U म्हणजेच हे आलं 2 प्लस 32 प्लस हे 16 64 म्हणजे 2 प्लस 32 प्लस 64 किती आलं, हे 98 U म्हणजेच 98 युनिफाईड मास
हे झालं H2SO4चं मोलेक्युलर मास. म्हणजे आपण मोलेक्युलर मास कसं काढायचं हे बघितलं. काय करतोय आपण, तर प्रत्येकाला इट इज ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ईच एलिमेंट बाय द नंबर ऑफ ॲटम्स अँड ॲडिंग देम टुगेदर. नेक्स्ट पॉईंट इज फॉर्म्युला मास. आता आपण पहिल्यांदा ॲटॉमिक मास बघितलं, दुसरं आपण मोलेक्युलर मास बघितलं, तर तिसरं आहे फॉर्म्युला मास. आता फॉर्म्युला मास हे कधी असतं, तर जनरली हे आयोनिक कंपाऊंडच्या बाबतीत असतं. बऱ्याच ठिकाणी जे मोलेक्युलर मास आहे तेच फॉर्म्युला मास असतं. पण काही ठिकाणी काही आयोनिक कंपाऊंडमध्ये मात्र काय होतं, तर ठराविक फॉर्म्युल्यानं ते आयोनिक कंपाऊंड रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे आपण समजा सोडियम क्लोराईड घेतला, तर सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला पण NaCl लिहितो की एक सोडियम आणि एक क्लोरीन आहे. पण जेव्हा आपण आयोनिक कंपाऊंड बघतो तेव्हा त्या कंपाऊंडमध्ये एक Na+ आयन असतो, त्याच्याभोवती अनेक काय असतात, Cl- त्याला सराउंड केलेलं असतं, किंवा एक Cl- असेल त्याच्याभोवती अनेक Na+ असतात. त्यामुळे त्यांचा रेशो इथं घेऊन तो फॉर्म्युला तयार केलेला असतो. आणि त्या फॉर्म्युल्यामधल्या असणाऱ्या ॲटमच्या मासची बेरीज याला म्हटलं जातं फॉर्म्युला मास. नावातच आहे त्याच्या, फॉर्म्युला मास इज सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन फॉर्म्युला. काय असते हे, सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्यामध्ये असणाऱ्या ॲटॉमिक मासची बेरीज असते. फॉर सम आयोनिक कंपाऊंड द टर्म फॉर्म्युला मास इज युज्ड इन्स्टेड ऑफ मोलेक्युलर मास. म्हणजे समजा NaCl आहे, आता आपल्याला याचं फॉर्म्युला मास काढायचं, तर काय घेणार आपण, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ सोडियम प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. सोडियमचं मास किती आहे, 23U प्लस क्लोरीनचं किती आहे, 35.5U. म्हणजे टोटल किती आलं आहे, 58.5U. हे आलं सोडियम क्लोराईडचं फॉर्म्युला मास. तसं दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण इथं CuNO3 ट्वाईस. तर इथं कॉपर जो आहे त्याचं मास +2 इंटू नायट्रोजनचं ॲटॉमिक ॲव्हरेज मास +3 इंटू ऑक्सिजनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. हे झालं NO3 आणि ह्या सगळ्याला गुणिले 2 करायचं, कारण काय NO3 ट्वाईस आहे. आपण किमती सबस्टिट्यूट केल्या तर इथं 63.5 प्लस 2 इंटू नायट्रोजनचं वजन आहे 14 इंटू ऑक्सिजनचं 16, 3 ऑक्सिजन आहेत म्हणून इंटू 3, म्हणजे काय आलं हे 63.5 प्लस 2.62, 2 इंटू 62 दॅट इज इक्वल टू 63.5 इंटू 124. टोटल उत्तर आलं याचं 187.5U. म्हणजे या पद्धतीने आपण आयोनिक कंपाऊंड असेल तर त्याचं मोलेक्युलर मास न काढता काय दिलं जातं, फॉर्म्युला मास दिला जातो. आता आजच्या लेक्चरचा आपला हा लास्ट पॉईंट आहे, दॅट इज मोल. मोल म्हणजे काय, तर मोल इज द क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह युज्ड टू एक्सप्रेस लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज लाईक ॲटम्स, आयन्स, इलेक्ट्रॉन्स एक्सेट्रा प्रेझेंट इन अ सबस्टन्स. आता थोडंसं हे वाचताना अवघड वाटतं आपल्याला. आता पुन्हा एकदा प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगते म्हणजे लक्षात येईल. मोल शब्द आपल्याला माहीत झाला आहे की मोल हा कशासाठी आहे, तर अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं ते युनिट आहे. हे आपण फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये बघितलं आहे की अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहेत हे मोजण्यासाठी आपण काय घेतो, मोल घेतो. आणि हा जो मोल आहे त्याचा सिम्बॉल MOL असतं, म्हणजे क्वांटिटी मोजण्यासाठी हे वापरलं जातं. म्हणून इथं शब्दाला मोल इज क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. कशासाठी वापरतो आपण हे, युज्ड टू एक्सप्रेस लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज. आपण काय समजा मी म्हटलं की पेन आहे, तर पेन मोजण्यासाठी काय आपण मोल शब्द वापरत नाही. किती मोल पेन आहेत असं म्हणत नाही आपण, पण किती मोल वॉटर आहे म्हणू शकतो आपण. कारण काय, तर त्यामध्ये असणारे सब मायक्रोस्कोपिक म्हणजे अगदी लहानात लहान जे आहेत अशा एंटिटीज, असे घटक मोजण्यासाठी आपण वापरतो. कुठल्या एंटिटीज आहेत त्या, ॲटम्स, आयन्स, इलेक्ट्रॉन्स एक्सेट्रा. म्हणजे एखाद्या सबस्टन्समध्ये ॲटमची असणारी संख्या किंवा आयनची असणारी संख्या किंवा इलेक्ट्रॉनची असणारी संख्या मोजण्यासाठीचं हे युनिट आहे, त्याला काय म्हणतात, मोल म्हटलं जातं.
आता याची डेफिनेशन, 1 मोल म्हणजे नेमकं किती, तर 1 मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी एंटिटीज ऑर पार्टिकल्स ॲज देअर आर एक्झॅक्टली प्रेझेंट इन 12 ग्रॅम्स ऑफ कार्बन 12 आयसोटोप. म्हणजे कार्बन 12 आपण इथं पण आला, कार्बन 12 हा स्टँडर्ड घेतला जातो आणि ह्या कार्बन 12 आयसोटोप्समध्ये त्याचा 12 ग्रॅम आपण घेतला तर त्यामध्ये किती पार्टिकल्स असतात तेवढ्याला काय म्हटलं जातं, 1 मोल. सो 1 मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी एंटिटीज ऑर पार्टिकल्स ॲज देअर आर ॲटम्स प्रेझेंट इन 12 ग्रॅम्स ऑफ कार्बन 12 आयसोटोप. म्हणजे 1 मोल म्हणजे किती, तर एवढा सबस्टन्स की ज्या सबस्टन्समध्ये किती आहेत, तर 12 ग्रॅम कार्बन 12 आयसोटोपमध्ये जेवढे पार्टिकल्स असतात तेवढे पार्टिकल्स म्हणजे काय असतो, 1 मोल असतो. मग पार्टिकल्स कोण आहेत, दे मे बी ॲटम्स, आयन्स ऑर इलेक्ट्रॉन्स. आता मास ऑफ 1 कार्बन ॲटम, कार्बन 12 जो आहे त्याचं मास किती असतं, तर ग्रॅम्समध्ये 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम्स. हे झालं मास ऑफ कार्बन 12 आयसोटोप. आता हे जे मास आहे हे 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम्स आहे. हे कोणाचं आहे, 1 कार्बनचं आहे. तर मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन ॲटम म्हणजे किती, तर 12 ग्रॅम. 12 ग्रॅम कार्बन ॲटम म्हणजे 1 मोल आहे. मग त्यामध्ये नेमकी संख्या किती असेल, तर नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 12 ग्रॅम्स ऑफ कार्बन 12 बरोबर किती येणार, 12 ग्रॅम आपण घेतलेलं आहे, 12 ग्रॅम्स पर मोल डिव्हायडेड बाय मास किती आहे का कार्बनचं, 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम्स पर ॲटम. म्हणजे एवढं मास आहे आणि त्याचं वजन आपण किती घेतलं आहे, तर एका ह्याचं 12 ग्रॅम्स पर मोल असतं, एका मोलमध्ये 12 ग्रॅम्स असतात. म्हणजेच इथं आपण हे सोडवून घेतलं तर उत्तर येतं 6.0221367 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑर मोलेक्युल्स. म्हणजेच 12 ग्रॅम आपण कार्बन 12 आयसोटोप घेतला तर त्यामध्ये ॲटम्स किती असतात, 6.0221367 इंटू 10⁻23 एवढे ॲटम्स असतात. कशामध्ये, एका मोलमध्ये. म्हणजे 1 मोल क्वांटिटी आपण घेतली तर त्यात ॲटमची संख्या किती असते, 6.0221367 इंटू 10⁻23. म्हणजेच कुठलाही आपण सबस्टन्स घेतला, 1 मोल अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे किती, तर जेवढ्या त्या सबस्टन्समध्ये ॲटम्स किंवा आयन्स किंवा मोलेक्युल्स किंवा इलेक्ट्रॉन्स किती असले पाहिजेत, 6.0221367 इंटू 10⁻23 एवढे असले पाहिजेत. आता इथं मोल हे काय तर युनिट आहे आणि त्याचं सिम्बॉल MOL असतं. आता हा जो नंबर आला इथं आपल्याकडं 6.0221367 तर ही फार मोठी संख्या, ही आपण थोडीशी स्मॉल केली तर आपण ह्या संख्यात 5पेक्षा मोठी असली तर अलीकडे 1 वाढवत जातो, पण इथं 1च आहे त्यामुळे आपण हा 1367 हा भाग डिग्लेट केला जातो आणि 6.022 इंटू 10⁻23 ही जी संख्या आहे ह्या नंबरला ॲव्होगाड्रोज नंबर म्हटलं जातं. म्हणजे हा ॲव्होगाड्रोज नंबर किती आहे, तर 6.022 इंटू 10⁻23 एवढे पार्टिकल्स कशामध्ये असतात, एका ॲटममध्ये असतात. म्हणजे कुठलाही आपण घेतला 1 मोल घेतला तर त्यामध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स एवढे असतात 6.022 इंटू 10⁻23. म्हणजे मी म्हटलं की 1 मोल हायड्रोजन आहे तर 1 मोल हायड्रोजनमध्ये हायड्रोजनचे ॲटम किती आले, 6.022 इंटू 10⁻23 एवढे ॲटम्स आले. मी म्हटलं की 1 मोल ऑफ ऑक्सिजन आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तेवढेच मोलेक्युल्स येतात. म्हणजे समजा CO2 आहे 1 मोल तर 1 मोल CO2 मध्ये मोलेक्युल्स किती आले, तर 6.022 इंटू 10⁻23 हा जो नंबर आहे त्यालाच काय म्हटलं जातं, ॲव्होगाड्रोज नंबर म्हटलं जातं. इथं 23 जो आहे हा थोडा वरती पाहिजे, सुपरस्क्रिप्टला पाहिजे, हा खाली आलेला आहे. ही संख्या थोडीशी या पद्धतीनं 10⁻23 अशी समजून घ्या.
तर इथं आपण थांबूया.